ओके. तर अगदी सुरुवातीपासून मी माझा वर्कफ्लो दाखवतो. हे आता माझं कॅमेराचं कार्ड मी जस्ट टाकलंय कॉम्प्युटरमध्ये आणि तो मला माझ्या कॅमेराच्या फाईल्स दाखवतोय. तर आता मी त्यातल्या थोड्याशा फाईल्स ज्या आहेत त्या कॉपी करून घेतो. त्याच्यामध्ये माझी पद्धत अशी आहे की मी महिन्याप्रमाणे डिरेक्टरीज तयार करतो आणि त्याच्यामध्ये त्या फाईल्स कॉपी करतो. म्हणजे मग साधारण एक हजार फाईलच राहतात. एका महिन्यात मी साधारण तेवढे फोटो काढतो आणि मग मला ते मॅनेज करायला सोपं जातं. विजय, मध्ये क्वेश्चन विचारू शकतो? हो हो, अगदी. अच्छा, एकच होतं की ज्या आपण कॅमेऱ्यातले जे फोटोग्राफ्स घेतो ना, ते काही बरेच वेळेला आपल्याला हे करावं लागतात, क्रॉप करावे लागतात हो किंवा हो. थोडं क्रॉप. तर ते आफ्टर डुईंग दॅट मग त्याच्यानंतर ती हे करायचं असं दॅट मी इज द दाखवतो प्रोसेस. तेच मी माझा वर्कफ्लो दाखवतो. ओके ओके. म्हणूनच म्हणा आता हे कॉपी झाले फोटो, ठीक आहे. या. आता मी माझं आवडतं सॉफ्टवेअर आहे पिकासा म्हणून. ओके. गुगलचं आहे ते जुनं सॉफ्टवेअर, पण ते त्यांनी आता डिस्कंटिन्यू केलंय. तर त्याच्यामध्ये मी जातो आणि फोटो जे माझे आता काढलेत ते मी उघडले. आता तो सगळे ते लोड करेल. ते ठीक आहे. सॉफ्टवेअरचं नाव काय? पिकासा पिकासा. म्हणून आहे. मी त्याची पिकासा. लिंक शेअर ओके. करेन ग्रुपवर. ओके. हा. हा, हे तर ते चांगलं पिका आहे, सोपं आहे वापरायला पिकासा. हा, खूप सोपं आहे वापरायला. आता हे माझे फोटो सगळे आले इथे इन इन माय लायब्ररी. या. हे इथे इथे आता हे सगळे नांदूरचे आहेत. आता इथून पुढचे हे फोटो आहेत. काल आम्ही गेलो होतो याला पाथर्डीला. तिथले फोटो आहेत हे. तर मग आता हे मी हे करतोय, एडिट आणि क्रॉप करतोय. ठीक आहे. तर ही जे काय तुमची प्रोसेस असेल ती त्याच्यामध्ये इथे अनेक ऑप्शन्स आहेत. हे तुम्हाला पिकाचा वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं जे काय फेवरेट सॉफ्टवेअर असेल त्याप्रमाणे करू शकता. हेड ब्रेस्टेड वॉटर आहे. लांब असल्यामुळे फोटो तेवढे क्लिअर नाहीये हा. दिसते. हा, इथे जरा ठीक दिसत. त्याच्यामध्ये मग मला ते कलर ऍडजस्टमेंट वगैरे याची आहे सोय. येस येस. एक 5-7 फोटो करतो पटपट आणि मग पुढचं हे दाखवतो. ओके. हा फोटो ठीक वाटतोय मला, काही करायची गरज नाही. मूरहेन दिसतो. कॉमन. हे म्हणजे मी इतर वेळी जेवढा वेळ देऊन करीन तेवढं नाही. आता फक्त पटापट तुम्हाला दाखवतोय स्टेप म्हणून दॅट यू कॅन स्वतःचे फोटो बघत बसण्यात आणि ते क्रॉप आणि कलर ऍडजस्ट करण्यात खूप वेळ घालवू शकतो आपण. हो. एवढे किंगफिशरचे फोटो झाले की मी थांबतो आणि पुढच्या स्टेप्स दाखवतो. राईट. आता मी गेलो बॅक. हे मी सिलेक्ट केले फोटो. आतापर्यंत मी हे एवढे फोटो हे केले आणि मग मी म्हटलं एक्सपोर्ट आणि मी सांगितलं की मला सगळे फोटो 1600 पिक्सेल मध्ये, दॅट्स द साईज आय लाईक. एक्सपोर्ट केल्यावर तो काही सेकंदामध्ये ते सगळे एक्सपोर्ट करेल. या फोल्डर मध्ये ते आले माझे पासून ते इथपर्यंत हे एवढे फोटो आता रिसाईज केलेले फोटो आहेत. या. मग आता मी जातो आय नॅचरलिस्टला. आय नॅचरलिस्टला मी जस्ट लॉग इन केलंय वेबसाईट वरती. तिथे वरतीच अपलोड बटन आहे. ते मी अपलोड म्हटलं. तिथे चूज फाईल्स म्हणतोय तो, तर त्या ड्रॅग अँड ड्रॉप पण करता येतात. तर मग आत्ताच्या ह्या ज्या फाईल्स आहेत रिसाईज फाईल, त्या मी सिलेक्ट ज्या केलेल्या आहेत त्या मी ड्रॅग आणि ड्रॉप केले. 17 फाईल्स आहेत.
मी साधारण 40 ते 50 फाईलचा एक सेट करतो जेव्हा मी नॉर्मल माझं प्रोसेसिंग करत असतो तेव्हा. तर आता माझ्या कॅमेरामध्ये जीपीएस ऑन होता, त्याच्यामुळे त्याने मला लोकेशन्स दिली बघा सगळी. ओके. म्हणतोय की पाथर्डीचा आहे ऑलरेडी, आणि मी त्याच्यावरती क्लिक केलं तर तो मला मॅपवरती लोकेशन पण दाखवेल. त्या स्टोन क्वेरीच्या आजूबाजूला उभे राहून मी हे सगळे फोटो काढले होते. हो. ते लोकेशन माहिती असेल तुम्हाला बऱ्याच लोकांना. येस. संजनाजींचं बॅकयार्ड आहे बाय द वे. तर आता ही लोकेशन झाली. तर त्याच्यामध्ये माझे मल्टिपल फोटो आहेत, तर ते मग मी सिलेक्ट करून कंबाईन पासून ते तर कंट्रोल दाबून मी कंबाईन कसं केलं? सिलेक्ट करतोय, मी कंट्रोल दाबून. ते आता झाले एवढे सिलेक्ट, आणि मी ते वरती येस. कंबाईन अच्छा, बटन वरती आहे, कंबाईनचं. कंबाईन सिलेक्टेड झालं. हा फोटो आहे एकटाच आहे. मग हे मोरह्यांचे आता माझ्याकडे 3 फोटो आहेत. अच्छा, मग मी ते अच्छा. कंट्रोल दाबून सिलेक्ट केले एक एक करून कंबाईन बटन. आता हे बाकीचे उरलेले सगळे किंगफिशरचे, हे सगळे मी कंबाईन म्हणतो. ओके. आता हे झाले सगळे. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर वेळ बघितली तर ती रात्रीची वेळ आहे. समहाऊ माझ्या कॅमेरामध्ये अजून लॉस एंजलिसची वेळ सेट झालेली. हा हा हा. ओके. That we can set before we ती click the मला photo. हा, तो कॅमेरामध्येच तुमचे सेट करायचं. मी रोज म्हणतोय आणि विसरतोय. तर आता हे मला माहितीये की 10.5 तासाचा फरक आहे. मग मी तो ऑफसेट सेट केला. आम्ही त्या दिवशी 6:30 ला निघालो होतो. 7 वाजता साधारण 6:50 पहिला फोटो काढला होता. हे झाले माझे सगळे फोटो. आता ह्याच्यामध्ये मला आयडी द्यायचे. तर आयडी युजली मी सुरुवातीला कॉम्प्युटर विजनचं जे आयडी आहे ते वापरूनच हे करतो, नाहीतर मग मी टाईप करतो. त्यांनी जर दिलं मला पटकन तर चांगलं आहे. आता इंडियन रॉबिन मेल आहे, मला माहिती आहे हे कदाचित तो देणार नाही. दिली त्यांनी व्हाईट ब्रेस्टेड वॉटर, रेड वेंटेड बुलबुल आहे, कॉमन मोरहेर आहे, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर. बस झालं. आता हे सगळ्या गोष्टी इथे फिल झालेल्याच आहेत, त्यामुळे इट इज ऑल सेट. आता अपलोड सबमिट म्हणलं की माझी ऑब्झर्वेशन झाली. हा एवढा सोपा आहे वर्कफ्लो. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक दाखवतो की आता तुमच्या कॅमेरामध्ये जर जीपीएस नसेल, इन मोस्ट केसेस तो नसतो, तर त्याच्यामध्ये समजा मला आता सेट करायचं, तर इथे जे लोकेशनचं आहे इथे जर मी टाईप केलं अदरवाईज तो मला पूर्ण जग देईल. माझ्याच जग कडे दिलं फक्त ऐकू नाही आलं की सगळ्यांना ऐकू नाही आलं? मध्ये मध्ये जरा हे साऊंड हे होतोय. विजय, क्लिअर नाही झालं, व्यवस्थित नाही लक्षात ओके, आलं ठीक आहे. कसं करायचं या. परत सांगतो. आता आतापर्यंतची प्रोसेस तर कळली, फक्त आता लोकेशन्स मी दाखवतो, बरोबर या, आहे? येस येस. तर लोकेशनला हे जे लोकेशनचा जो बॉक्स आहे तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तो मॅप उघडतो. आता माझ्या याच्या फोटोमध्येच ऑलरेडी लोकेशन स्टोअर्ड आहे, म्हणून त्याने मला मॅपमध्ये तो दाखवतोय की लाल जिथे पॉइंट आहे तिथे आहे. पण समजा हे माझ्याकडे नसेल तर मी इथे टाईप करू शकतो की आता हे समजा पाथर्डी मी फोटो काढलाय, तर मी पाथर्डी टाईप केलं, मी क्लिक केलं. नाही, ते पाथर्डी हे वेगळं विलेज आहे महाराष्ट्रामध्ये. हो, ते येस. फाटा नाही, पण तो नाशिक टाकायला लागेल. का नाहीये मला. नाही, बरं, ठीक आहे, मी दुसरं रेकॉर्ड घेऊन पाथर्डी, करून बघतो. पाथर्डी फाटा नाशिक असं टाकलं तर ते घेईल. असं टाकलं तरी बरं, ठीक पाथर्डी आहे. मी आता एक काम जागा- करतो. मी आता हे जे आहेत हे सगळी केलेली मी आता सबमिट करून टाकतो. ऑलरेडी माझी प्रोसेस झाली आहे म्हणून. आणि मग मी एक डमी रेकॉर्ड तयार करतो, तिथे दाखवतो तुम्हाला. तर आता ही एवढ्या वेळात माझी ही 6 रेकॉर्ड झाली. या 6च्या ऐवजी जर माझी 30-35 रेकॉर्ड असते तर मला एक 10 ते 15 मिनिटं जास्त लागली असते. आता हे बघा, हे ऑलरेडी माझे रेकॉर्ड इथे आली याच्यामध्ये. आता मी दाखवतो नवीन. अं,
ठीक आहे, डमी रेकॉर्ड आहे. मी आय विल जस्ट पिकअप वन फोटोग्राफ आणि तो मी हे करतो. लेट अस अज्युम की हा मी काढलेला एक पक्षाचा फोटो आहे आणि इथे माझ्याकडे डेटा आलेला आहे. आयनॅट कन्फ्युज होणार आहे. नाही नाही, कॉम्प्युटर विजन वापरणार नाही मी. आता आय आय अज्युम की हा फोटो मी आज काढलाय आणि स्पीशीज समजा मी म्हणलं की दिस इज एक कुठला तरी That is what I was saying. फ्लावरिंग प्लांट आहे सेंटरला, मला माहिती नाही कुठलं आहे ते. आता लेट्स गो टू लोकेशन. ठीक आहे, आता असं क्लिक केल्यावर तो तुम्हाला पूर्ण हे देतो आणि मग इथे तुम्हाला टाईप करणार. समजा लेटस अज्युम की हे रेकॉर्ड मी माझ्या घरी काढलं. ठीक आहे, तर मी आता फक्त आधी टाईप केलं नाशिक, त्याने मला एवढा मोठा दिला सर्कल. ठीक आहे, मी क्लिक केलं बाहेर आणि आता मी झूम इन करतो. ठीक आहे, आता हे दिसलं. हा ठीक आहे, कॅनडा कॉर्नर सातपूर कॉलनी. आता झूम करत करत दिसलं. हा महात्मा इथे नगर. महात्मा हा. नगर. काय महात्मा नगर आलं. मग महात्मा नगर मध्ये पण आय वॉन्ट टू बी रिअली स्पेसिफिक की मी हे या गार्डन मध्ये काढलंय. ठीक आहे, माझ्या घराच्या बाजूला हे गार्डन आहे, या गार्डन मध्ये काढलंय आणि या गार्डन मध्ये मला अगदी असं स्पेसिफिकली सांगायचंय की मी त्याच्या ह्या कॉर्नर मध्ये काढलंय. ठीक आहे, आय कॅन जस्ट गो अँड क्लिक हिअर. झालं. तर त्याने आता मला दिलं की या इथे मी काढलाय. हे 2 मीटर अॅक्युरेसी समजा मला वाटलं की फार कमी होते, एवढी आहे समजा माझी 15 मीटर अॅक्युरेसी असं मला म्हणायचंय. साधारण इथे कुठेतरी मी काढलंय आणि अपडेट ऑब्झर्वेशन म्हणलं की ते गेलं बघा इथे. तर अशी तुम्ही लोकेशन देऊ शकता आणि सगळी रेकॉर्ड तुम्ही एकाच ठिकाणी काढली असतील तर मगाशी जसं मी दाखवलं तशी कंट्रोल किंवा शिफ्ट दाबून मल्टिपल रेकॉर्ड जे करून इथे क्लिक करून तुम्ही परत त्याचं लोकेशन पण देऊ शकता. आणि मग हे झाल्यानंतर फायनली आय विल जस्ट सबमिट. आता हे डमी रेकॉर्ड आहे म्हणून मी सबमिट करणार नाही, पण अदरवाईज आय जस्ट सबमिट ऑब्झर्वेशन आणि मग ते जाईल तिथे. ओके ओके. असा माझा वर्कफ्लो आहे. फेअरली सिम्पल आहे माझ्या मते. एकदा तुमचे फोटो रिसाइज करून एक्सपोर्ट झाले, म्हणजे तुम्ही जर रॉ मध्ये काढत असाल तर ते जेपेग मध्ये किंवा हे करून एकदा ते झाले की तो जो फोल्डर आहे तो घ्यायचा. दॅट्स वेअर यू स्टार्ट. यू हिट अपलोड बटन आणि साधारण एक 15-20 चा ग्रुप करून तो अपलोड केला की खूप फास्ट आणि एफिशियंट होतो. आहे काही प्रश्न किंवा काही सजेशन्स? दिस इज व्हेरी गुड. ऍक्च्युली लॅपटॉपवर करून बघावं लागेल, म्हणजे जमेल तसं काही प्रॉब्लेम नाही. हा, नाही हे प्रत्यक्ष केल्यावर समजेल ते. खूपच सोपं पडतं आहे. सोपं आहे म्हणजे मी सोपं आहे आणि एक करायचो. एक 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 ऍड करत होतो. दॅट इज टाइम टेकिंग. माझे बऱ्याच वेळा राहून जातात. त्याचं कारण हेच असतं की एक एक करत बसायला वेळ नसतो. वेळ लागतो दिस इज या आणि दिस कॅमेरातले इज त्याच्यामुळे मागे पडतात. पण मग या मेथडनी होतं खूप भरभर. तर कालची माझी आय थिंक 100 मी तर फोन मधले पण ह्याला करणार, कारण फोनला बल्क सबमिशनचा ऑप्शन नाही नाहीये. आणि माझे बऱ्यापैकी फोन मध्ये असतात. बरोबर. पण ते सबमिट न होण्याचं कारण एक हेच आहे, बिकॉज हे जे तुम्ही केलं इतक्या फ्यू मिनिट्स मध्ये. आता मी बांधवगडला गेले होते आणि माझे जे ऑब्झर्वेशन्स काय होते त्याला मला करायला ऍटलीस्ट 2, 2.5, 3 तास लागले असतील. आता हे बघा, हे माझे 108 ऑब्झर्वेशन काहीतरी 1.5-2 तासामध्ये होऊन गेली सगळी सबमिट. आणि तेवढा वेळ तर मी देणारच, म्हणजे 108 × 200 तर ऑब्झर्वेशन माझी याच्या 4 दिवसामधली तर करणारच मी, काही पण करून. अशी आपण 10 जणांनी केली तर 2000 तिथेच होऊन जाते. हाऊ हॅव यू कम ऑन दिस पर्टिक्युलर पेज विजय? ऑब्झर्वेशन्स बाय यू ऑन 29th त्याच्यामध्ये मार्च. मी आधी गेलो माय ऑब्झर्वेशन्सला, त्याच्यामध्ये ग्रेड व्ह्यू घेतला. ओके. त्याच्यानंतर मी एक ऑब्झर्वेशन सिलेक्ट केलं जिथली मला हवी. नांदूरचा हवा होतं म्हणून मला. आणि मग इथे खाली स्क्रोल केलं ना की ते कॅलेंडर व्ह्यू आहे. कॅलेंडर. अच्छा.
त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला त्या दिवसाचे दाखवतो. त्या दिवसाचे सगळे येतात. हा, कारण त्याचं ना टॅक्सॉन आणि ह्याच्या वाईज ते सांगते, सी हाऊ मेनी टॅक्स यू हॅव ऑब्झर्व्ड, हो, हाऊ मेनी ते दाखवतंय ऑब्झर्वेशन, आणि मला इथे सांगते की मी आज IMAX वर and how कुठले many नवीन first रेकॉर्ड. in your life list. 17 लाईफ first you have got. येस. आणि हे मग तुम्हाला प्रिव्हियस नेक्स्ट दिवसाचे पण बघता येतात. आता इथे क्लिक केलं की मला ते मग कालचे कॅलेंडर बातम्या वाईज इथे ते दिसतात. येते. येस हा, येस येस. दिस याच्यामध्ये इज गुड. नवीन काही नाही. दिस दिस इज इज व्हेरी गुड. हँडी. दिस इज येस. दिस इज गुड. ऍक्च्युअली विजय, हे मोबाईल ऍप पेक्षा ह्याच्यामध्ये भरपूर जास्त गोष्टी अवेलेबल आहेत. हो, नाही होतं ना. मोबाईल ऍप दाखवण्याचं कारण की विद्यार्थ्यांकडे मोबाईलच आहे, पण कॅमेरावाल्यांना हे खूप सोपं. हा, यस. ते सर, हा खूप एक प्रॉब्लेम ना मला मॉथवीकलाही जाणवला होता, की खूप सारे ऑब्झर्वेशन्स येतात आणि मग ते मेरे भी बल्क लाइन में नहीं ऑब्झर्वेशन रहा एक्चुअली आई वाज अंडर इम्प्रेशन के साथ में आई थी प्लान को हाँ हाँ मला व्यवस्थित ऐकू येत नाहीये की ऐकू येत नाहीये? नाही, कोणाच्या तरी याच्यातून आवाज येत होता खूप. मी म्यूट केलं. ओके. ओके, थँक्यू विजय. दॅट वॉज रिअली इन्साइटफुल अँड हेल्पफुल. आय एम शुअर की सगळे ट्राय करून बघतील. आणि वी कॅन जस्ट डिस्कस इफ वी फेस एनी प्रॉब्लेम्स ड्युरिंग दिस थिंग विच वी हॅव नाव लर्न्ड.